शेतीचा अभ्यास करून योग्य पिकाची लागवड केल्यास नक्कीच फायदा मिळतो, हे सिद्ध करून दाखवलंय मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने। बाळासाहेब भोसले, राहणार पाफळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे या शेतकऱ्याचे नाव आहे। भोसले हे एका एकरात गुलछडी या फुलाची लागवड करत आहे। या गुलछडी विक्रीच्या माध्यमातून 8 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न बाळासाहेब भोसले यांना मिळालं आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। बाळासाहेब मनोहर भोसले, राहणार पाफळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। ही आहे ती गुलछडी। हिला एकरी 35 पिशव्या बेणं लागतं। सुरूला 5 टन शेणखत टाकलं ह्याच्यात, 10,000चा वरडोस। पुन्हा काय ह्याला मग 0 बजेटमध्ये शेती आहे। पुन्हा रोज आपलं रोजच्या रोज फुलं काढायची, मार्केटला पाठवायची मुंबईला, दादरला। असं ह्याचं म्हणजे हे नियोजन आहे ह्याचं। आपण बँगलोरनं आणलेत। ह्याची लागण साधारण 9 इंच, प्रत्येक रुगाड्यामध्ये 9 इंच अंतर राहिलं पाहिजे। हे जे बघा लागवड केल्यापासून हे आपल्याला 5 महिने त्याचं फळ चालू होतं आहे। 5 महिन्यापासून चालू झालं की 3 वर्ष कंटिन्यू चालतं आहे। फक्त काय एखादा आठवडा 15 दिवस महिना गॅप थोडा पडतो, म्हणजे खालनं दांडही असतो। एकदा दांडं चालू झालं की पुन्हा ती कंटिन्यू चालू राहते। ही आता दादर मार्केटला विकतंय फुल ह्याचं। 50 रुपयापासून ते 250-300 रुपयेपर्यंत ह्याचं रेट गावतात आपल्याला। हे आपण आता गुलछडी बघा, ही आता माझं 3रं वर्ष आहे। ह्याला लावून आता 2 वर्ष झाली। ती पहिली तिकडे लावली होती, ती 2 वर्ष झाली। ती 2 वर्षात मला त्या अर्ध्या एकरात 10 लाखाचं उत्पन्न मिळालं आणि त्याचंच बेणं मी 8 लाखाचं काढून मिळतो। आता ह्याचा किती फायदा झाला? ह्याचा आताच पत्र आपल्याला 3 लाख रुपये झालेत हे लावल्यापासून। ह्याला लावून झालेत 7 महिने। अंदाज ते आता रोजचं 100 रुपये मार्केट आहे आता चालू आहे। हां, गणपतीत आपल्याला 1000 रुपये मार्केट गोवलं येईल। एकरी बघा ह्याचं काय नाही म्हणलं तरी आपल्याला फायदा 8 लाख रुपये राहतो। बाळासाहेब भोसले हे गेल्या 3 वर्षापासून गुलछडी फुलाची लागवड करत आहे। एकदा फुल लागायला सुरुवात झाली की दररोज फुलाची तोडणीला सुरुवात होते। या फुलाला मागणी असल्यामुळे भाव देखील चांगला मिळत आहे। गुलछडीची लागवड केल्यापासून 5 महिन्यानंतरनं फुल येण्यास सुरुवात होतं। एकदा गुलछडीची लागवड केल्यानंतरनं 3 वर्षे त्यापासून फुले मिळतात। फुलांची तोडणी करून मुंबई येथील दादर मार्केटला फुल विक्री केली जाते। 50 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत भाव मिळतो। आतापर्यंत या गुलछडी फुल विक्रीतून 2 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळालं आहे। रोज सकाळी उठल्यानंतरनं या फुलाची तोडणी केली जाते व विक्रीसाठी मार्केटला पाठवण्यात येते। या गुलछडी विक्रीच्या माध्यमातून 3 वर्षामध्ये भोसले यांनी 8 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळवलं आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।